नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात एक दुर्लक्षित पण ऐतिहासिक असा किल्ले चोल्हेर. समुद्र सपाटीपासून सुमारे 3700 फूट उंचीवर वसलेला हा किल्ला ट्रेकिंगसाठी एक भन्नाट अनुभव देतो. चढाई करताना सह्याद्रीची रांग, हिरवाई आणि शांतता मनाला वेड लावते. किल्ल्यावर पोहोचल्यानंतर तुम्हाला दिसतात कोरलेली पाण्याची टाकी, जुने दरवाजे आणि भग्न अवस्थेत असलेले काही पौराणिक अवशेष. तसंच इथे चौरंगीनाथांची मूर्ती देखील आहे. तिथे दरवर्षी जत्रा भरते. इतिहास, निसर्ग आणि साहस यांचा सुंदर संगम असलेला चोल्हेर किल्ला प्रत्येक टेकरने एकदा तरी अनुभवायला हवा. तो कसं काय लहान दोन प्रकार मस्त आपल्या हा अजिबात आपल्यासारखं मी आपल्यासारखं झाला आपलंच नाही तुझ्यापर्यंत आला. रेडीमेड वरती येते का? रेडीमेड ते तुम्ही आणता ते टाकलं हे टाकलं ह्याच्यावर झालं ना. रात्री काय खाल्लं जामपुरी कडी वेळ पागडी बनवली बरोबर येऊन बरं का मी बरोबर सांगतो. कातळात कोरलेल्या पायऱ्या आहे तिथे. इथपर्यंत आलो. एका तासानंतर आपण वरती जाऊ. चला, आमचे जोडीदार भेटलेत सोबत. आम्हाला मदत करतात रस्ता वाट दाखवण्यासाठी. जो कॅमेराच्या मागे आहे, तुझं नाव काय रे कॅमेरामॅन? बघता
मशिंद्र. मच्छिंद्र नाव आहे तुझं. त्याला पण थँक्स. शूट करतो आपला मच्छिंद्र कॅमेरामॅन आपले मदत केली त्यांनी. हळूहळू पुढे जाऊ आपण. हे लोकल असल्यामुळे त्यांना खूप एक्सपिरियन्स आहे चढायचा. आपल्याला दम लागतो. मित्र अजून किती वेळ लागतो रे इथनं? अर्धा तास. हा दुसरा दरवाजा आहे. वास्तू खूप सुंदर आहे. बापरे बांधकाम वटवागुळ आहेत आतमध्ये. ही जी वास्तू आहे प्रतिम दरवाजा. सो फायनली 1.5-2 तासाच्या ट्रेक नंतर आपण किल्ल्यावरती पोहोचलो. आता दरवाजे लागले 3. वाटा गेल्यात एक इकडे आणि एक इकडे. किल्ल्यावर त्यावरती आपल्याला उजव्या साईडला पिंड दिसते महादेवाची. नंदी महाराज खंडित आहेत. वरती सरळ जाता येतं. इकडे एक रस्ता आहे आणि इकडे एक रस्ता आहे. आपण आता इकडे जाऊयात वरती. चला.
बटाटा उपडा घ्यायचा कोणाला टाका त्या पाण्यामध्ये पुढे येऊ ए धर कांदा ए भाऊ ए धर बरोबर ते मायवाली काठी ती हा ही तुमची माझी इकडे. माय इकडे अरे पाणी लागतंय भावांनो प्लीज टेक इट सिरियसली ब्रो जाते आम्हाला पेऊन दे त्यांना हा? पाणी घेऊन या ना तू त्याच्या हानिकडे जाते सगळे काढले ना. बाग कच्चा राहू दे ही दुसरी घ्या. अजून सर. खूप मोठं टाका आहे. सगळं जंगलामध्ये अवशेष जे आहेत ते ढासळलेत. गवत वाढल्यामुळे दिसत नाही आपल्याला, फक्त एवढाच भाग दिसतोय. आणि हे शेवटचं टोक आहे किल्ल्याचं. आता समोर पण अवशेष आहेत बघा, जे पडक्या स्वरूपात आहेत आणि एकदम स्ट्रेट झेंडा आहे. धुक्यात पाऊस येऊन गेला इकडे, धुक्यातला, त्यामुळे सगळं भिजलेलं आहे. चोल्लेर किल्ल्याच्या टॉपला आहे आपण आता, आणि हे आजूबाजूचे व्ह्यू दिसत आहेत. आणि समोर एक गोष्ट बघू शकता आपण, इकडे पाऊस पडतोय, ढगफुटी टाईप आहे. इथे एकदम मधामधच पाऊस पडतोय, दिसत असेल, दिसतंय हे वाला, इथे पाऊस पडतोय. आणि या किल्ल्यावरनं आजूबाजूचे सगळे सुळके दिसतात किल्ल्यांचे. मांगी तुंगी या साईडला आहे, इकडे ते अवशेष बघितलं आपण. आता पुढे जाऊयात.
थोडं पुढे आल्यावरती आपल्याला पाण्याची टाके दिसतात. 4 मोठी मोठी तीन टाकी आहेत, ज्याच्या एकामध्ये 3 टाक्यांमध्ये पाणी आहे आणि कुठली तरी वनस्पती त्याच्यावरती आली आहे. 4 टाकी आहेत हे बघा. दोन सेम इकडे पण तेच पाणी आहे याच्यामध्ये, पण त्याच्यावरती हे झाडं आलेत कुठले तरी. आणि तो शेवटचा भाग जो आहे किल्ल्याचा लास्ट पॉईंट ध्वज तिथे आहे, तो लास्ट पॉईंट आहे. सो टॉपवरती आहे आपण चोल्लेर किल्ल्याच्या. हे 4थं टाकं आणि तो शेवटचा पॉईंट. 1 2 3 आणि 4 टाके आहेत, पण एकामध्ये पण पिण्याचे योग्य पाणी नाही आहे. त्याच्यामध्ये गवत आलेलं आहे, त्याच्यामुळे हे पाणी नाही पिऊ शकतो तुम्ही. खाली गुहा जी आहे त्यातच पिण्यायोग्य पाणी आहे, ते पाणी तुम्ही पिण्यासाठी यूज करा. किल्ल्याचं शेवटचं टोक आहे समोर आपल्या. गवत खूप वाढलेलं आहे म्हणून खाली बघत बघत चाला, त्याच्यामध्ये काहीतरी असू शकतं, त्याची आपल्याला भीती वाटते. आणि हा समोरचा व्ह्यू टॉपवरनं जो दिसतो आपल्याला, हा एक ध्वज आहे आणि हा दुसरा ध्वज. त्याच्यात आपण त्या सुडक्यावरून आपण आलो. तो एक सुडका आहे. समोरचे दृश्य दिसतात सुडक्यांचे आपल्याला. मोकळी एकदम प्लेन जागा आहे नेचरमध्ये. हा नेचर एवढा भारी दिसतोय, प्लेन. हे धुकं समोर जे आलेलं आहे, धुक्यात हरवलंय. आजूबाजूचा परिसर जो धुक्यात हरवलाय. आपण इथनं आलोय खालनं बघा, हा रस्ता दिसतो आपल्याला, इथनं आलोय. आणि आता त्याचा व्ह्यू बघा कसा आहे. हा एक व्ह्यू आहे क्रिस्टल आणि क्लिअर, जिकडं सगळं दिसते सुडके सोड वगैरे. आणि हे धुक्याची चादर, ही जी ब्लॅक चादर पसरली आहे, असं वाटतं कोणतरी झाकण ठेवलंय याच्यावरती. आणि एक समोरचा व्ह्यू आहे उन्हामध्ये, जिथं दिसतंय ऊन बघा मधोमध पडलेलं. क्लिअर आहे सगळं. आणि हा एक व्ह्यू आहे विजिबिलिटी 0. निसर्गाची किमया नारी. होतो ना आपण चायला हा झेंडा तिथे जाऊन कसं उभा केला पोरांनी. चोल्लेर किल्ल्यावरती आहे आपण. किल्ला एक्सप्लोर करून झाला आहे आपला. आजूबाजूचे जे दृश्य आहेत, धुक्यात हरवलेले सुडके आहेत, ते बघून झालेत. खूप सुंदर व्ह्यू आहे. आणि जो नेचर दिसतो इथनं, नाशिकचा जो नेचर आहे, खरंच मोहात पाडणारा नेचर आहे. इकडं ऊन दिसतंय, काही काही ठिकाणी सगळीकडे धुकं पसरलं आहे. आणि हे जे आजूबाजूचे किल्ले आहेत, सुडके आहेत, ते पण खूप सुंदर दिसत आहेत. सो चोल्लेर किल्ला आहे हा, नाशिकमध्ये आहे, केळवण तालुक्यामध्ये. एक्सप्लोर करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ.